ह्या माझ्या संतांच्या गवळणी म्हणा ना तेवढं घरी गेल्यावर आशीर्वाद देतील तुमची पोरं तुम्हाला आई म्हणून. वा आई काय शिकवलं ग, संतांची वचनं आमच्या गडी उतरवली. 5 दिवसाची बाई या देशातल्या पवित्र घटना आपल्या पोराला सांगते तर तुम्ही का सांगू शकत नाही? मग आई सगळ्यात पवित्र या देशात गंगा मानायची का आता? ते पोरग म्हणतो मधा लसीच नाही रे बाळा. अरे त्याच्यापेक्षा या संतांनी काहीतरी पवित्र सांगितलंय. काय ते पवित्र? तीर्थ सर्वोत्तम पवित्र आहे ना? नाही नाही. एकदा त्याच तीर्थाचा प्रसंग काशी विश्वेश्वराच्या दरबारातला असा आहे. वाराणसीला ज्ञानोबाराय, ऐका पहिलं चरण म्हणायला लावतोय. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ सोपान काका आणि मुक्ताबाई काशीला गेले आणि तिथं गेल्यानंतर काशी विश्वेश्वराला माहिती पडलं की ज्ञानोबाराय आले महाराष्ट्रातून. देवाला आनंद झाला. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ हात धरला ज्ञानोबारांचा. अनाईसे बोलत चालत दोघे आले गंगेयात. गप्पा मारता मारता ज्ञानोबारे आणि विश्वनाथ परमात्मा गंगेमध्ये उतरले आणि गंगेमुळं दोघांचा गप्पा थांबल्या. आणि त्या गंगामाईमध्ये गेल्यानंतर ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगाबाई. मिठी मारली माऊलींच्या चरणाला. कारण अनेक पाप्यांचं ओझं त्या गंगा मातेवर होतं. ती म्हणे माऊली मी खूप दिवस झाले तुमची वाट बघत होते. या पाप्यांचं ओझं आहे ना, मला ओझं सहन होत नाही. आता हे सगळं ओझं तुमच्या चरणावर ठेवते, एवढं घ्या. नामदेवरे म्हटले ओ बाई सोडा माझ्या ज्ञानोबाऱ्यांना. नामा म्हणे सोडा बाई ज्ञानदेव सर्वाठाई. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेयात. तेव्हा असा निर्देश झाला की गंगेपेक्षा सुद्धा या महाराष्ट्रातले संत गंगेहुनी थोर साधू सुचिष्मंत. गंगा शुद्ध होत त्यांचे संगे. अरे कोण कोण येतं त्यांच्याजवळ शुद्ध व्हायला ते नंतर ऐकू. पण या भूमंडळामध्ये सगळ्या तीर्थांना जरी शुद्ध व्हायचं असेल, पाप्याला जरी शुद्ध व्हायचं असेल, तरी भूमंडळातलं पवित्र ठिकाण फक्त संतच आहे. त्याचा खुलासा तुकोबारे करतात. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया. पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी. तेथे बुडी देई माझे मना. अंतःकरण पवित्र करायचं असेल तर ज्ञानोबाराशिवाय तुम्हाला मला पर्याय नाही. माऊलींचे शब्द इतके पवित्र आहे. जा उन्हाळ्याच्या दिवसात कधीतरी हातात ज्ञानेश्वरी घ्या आणि बसा एकांतात शेतात ज्ञानेश्वरी वाचत. थोडा वेळ बंद करा मोबाईल आपला, 1 तासभर स्विच ऑफ करा त्याला आणि बघा ज्ञानेश्वरीकडं. ज्ञानेश्वरी माणसाला जगायला बळ देते महाराज. बळ. ओव्या बोलतात आपल्याशी, हो गुदगुल्या करतात ओव्या. ज्ञानेश्वरी वाचकाला विचारा. वैभवलक्ष्मीची पोथी वाचणाऱ्या महिलांनी कधी श्रीमंत व्हायचे स्वप्न पाहू नका. पोथी वाचून या देशात कोणी श्रीमंत झालं असतं तर गेल्या महाविकास आघाडीच्या सरकारनं कर्जमाफी केल्यापेक्षा 2-2 पोथ्या आपल्या घरात दान दिल्या असते. काय कर्जमाफी केली असती, हजारो कोटी माफ केले असते. पोथी वाचून कोणी श्रीमंत होत नाही. उलट पोथीच वाचून श्रीमंत व्हायचे स्वप्न तुम्हाला जर पडत असतील तर तुम्हाला पवित्रता कळत नाही असा त्याचा अर्थ आहे. तुमच्या मुलींचं जीवन पवित्र करायचं असेल, तुमच्या शिकलेल्या मुली बसलेल्या आहे कीर्तनाला कथेला, जेवढ्या कीर्तनाला आया बसलेल्या आहे त्यांना माझी प्रार्थना आहे. या हिप्परगाव काजळीमधली बाई मुलगी ज्यावेळेला बिद्या होईल ना त्यावेळेला तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नात भला मोठा मंडप, मोठी मोठी पाहुणे, सगळी कर्तबगार नेते, पुढारी, वारकरी सगळेच आले तुमच्या पोरीला आशीर्वाद द्यायला. लग्न लागलं, तुम्ही तिला बिद्या करायला गेलात, मुलीला गाडीत बसवलं, पदरानं तिचे डोळे पुसले, तिचं औक्षण केलं, गोळाचा खळा तिच्या मुखात घातला, डोक्यावरून तिचा हात फिरवला. एवढ्यावरती तुमची लेकबाई बिद्या करू नका. तुम्ही एक कृती करा त्या मंडपात. लेकबाई ज्यावेळेला तुमची बिद्या कराल त्यावेळेला विशाल महाराज कोलींची तुम्हाला प्रार्थना आहे, तुम्ही तुमच्या गाडीत बसलेल्या नवरदेवाच्या आईला किंवा नवरदेवाबरोबर आलेल्या महिलांना तुम्ही सांगा, ताई 2 मिनिट थांबा, जाऊ नका, मी घरात जाऊन आले. तुम्ही घरात पळत जा. कुठं जा? देवघरात जा. आणि देवघरात ठेवलेला वेलवेटच्या कापडात गुंडाळलेला विश्वमौली ज्ञानोबारांचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ त्या मंडपात आणा. तुमच्या मुलीच्या हातात देऊन नवरदेवाबरोबरच्या महिलांना हात जोडून सांगा, ही हिप्परगाव मधली पोरगी आहे, ही गरिबाची पोरगी असेल, आम्ही आमच्या पोरीला काय देऊ शकलो नाही कदाचित, पण तुमच्या घरी जी सून म्हणून नांदायला येणारी आमची पोरगी आहे, ही ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी पोरगी आहे. एक दिवस माझी लेक
ज्ञानेश्वरी वाचून तुमच्या घराचं गोकुळ केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या पोरीचा लेख म्हणून सांभाळ करा. जीवनभरात तुमच्या पोरीला त्रास होणार नाही. पण हातात ज्ञानेश्वरी देणाऱ्या आईनं पोरीकडून ज्ञानेश्वरी वाचून घेतली तर गरज आहे त्याची. कळालं पाहिजे ना आपलं. इथं दिवसभर ज्या बाईच्या हातात रिमोट आहे ती बाई रात्री म्हणते मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. हा असं का? तू कांदे लावायला ये जरा कांदे. 3 दिवस झोपशी. भूक ना मागे चबाना, नींद ना मागे बिछाना. ओरिजिनल भोकेला माणूस कधी पदार्थ विचारत नाही आणि ओरिजिनल झोपी आलेला माणूस कधी बिछाना पाहत नाही. म्हणून ओरिजिनल ज्याला पवित्रतेची भूक आहे तो इकडे तिकडे थांबत नाही. एक तीच भूमंडळी, त्या भूमंडळाचं पवित्र स्थान ज्ञानोबारांच्या समाधीपर्यंत जातो. तुकोबारांकडे जातो, माझ्या काशीमाईपर्यंत जातो. एक तीच भूमंडळी, सोवळी पवित्र. सोवळी म्हणजे परद्रव्य परनारी, या अलिप्त जो सोहळा नाही त्या विटाळ अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवेच्या. हे 2 प्रमाण या पहिल्या चरणाचा अख्खा भाव सांगतात आपल्याला. कोणाकडेही जीवन पवित्र म्हणून बघू नका. इथं जीवन दिसायला चांगले, पवित्र नाही. जल देखत शुद्धता उपजे, शस्त्र देखत हिंसा उपजे, कामिनी देखत काम उपजे, प्रसादो देखत राम उपजे. कबीरजी म्हणतात साधू पाहला की देव आठवला की समजावं हे पवित्र ठिकाण आहे. काशीमाईच्या समाधीजवळ गेलात की कधीतरी तुम्हाला कोणाचा राग आला हो? कधीतरी असं वाटलं या मंदिरात जाऊन कोणाचा तिरस्कार करावा? अहो तिथं गेल्यावर मनुष्य स्वतःचं पद, प्रतिष्ठा, सन्मान, जात पात, धर्म, पंथ सगळंच विसरतो आणि देहभाव विसरून काशीमाईला मनातलं सुख आणि मनातलं दुःख सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण एक तीच भूमंडळी, या भूमंडळामधली तीच एक पवित्र जागा आहे की तिथं बाकीचे विकार जन्माला येत नाही, तिथे कुठलेही विचार जन्म घेत नाही आणि एकाग्रता त्या मंदिरामध्ये त्या संत चरणाजवळ आपल्याला अनुभवायला मिळते. त्यांच्या आवडीचा विषय देव आहे. किती? अखंडित प्रेमभाव. बरोबर प्रेम शब्द आला तर त्यांनी राजा ललकारी काढला. आता काय करावं? आता गायकाला तितकं शार्पनेस सुद्धा असला पाहिजे. अखंडित प्रेमभाव. अखंडित प्रेम संतांचंच देवावर आहे. त्या प्रेमाला बाधा नाही. किती प्रेम, प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण. भावार्थाची उनखून जाणता मी एक, श्रीकृष्ण जाणे तरासी जाण कडेना. त्या प्रेमाचं मोजमाप होत नाही इतकं प्रेम त्यांनी देवावर केलं. कीर्तन संपलेलं आहे. देवावर इतकं अखंड प्रेम करणारे संतांशिवाय दुसरं कोणी नाही. तुम्ही मी देवावर प्रेम करतो पण आपलं प्रेम सोयी नाही. आपलं प्रेम आपल्या नात्यागोत्यांवर सोयी नाही. मी सकाळी बोललो ना, अहो नवरा जेवायला बसला बायकोनं ताट आणून दिलं. ती म्हणते जेवा. ऐका महिलांनी, पाणी घ्या, ताट घ्या. नवरा जेवायला लागला, तिनं ताट ठेवलं, तांब्या ठेवला पाण्याचा आणि वरच्या माळेहून खाली वरात पाहते. वरात चालली होती ती, वरात पाहते. अरे नवरा म्हणतो तिकडं काय चालली? मला ताक पाहिजे, दूध पाहिजे, दही पाहिजे, तूप आण, काहीतरी इथं बैस जरा, मी काय काय सांगतो ते ऐक, काही सलाद आण मला. असं काही जेवायचं नसतं. ताट वाढलं की इथं मांडी घालून बसायचं. नवऱ्याला काय लागतं वाढायचं. बाई म्हणे थांबा मला वरात पाहू द्या. ती वरून वरात पाहते खाली. नवरा म्हणतो अरे चपाती नाही ना तुझ्या वरातीच्या नादात? ती बाई म्हणते थांबा 5 मिनिटं कळ काढा, मला वरात पाहू द्या. अरे पण भाजी नाही, भात तरी वाढ, डाळ तरी वाढ, काहीच नाही ना ताटात. ती म्हणे थांबा वरात पाहू द्या. गडी होता तो. गडी खरंच गडी होता. लातूर जिल्ह्यातला होता. धुतला हात त्याने. तो म्हणे घे वरात पाहून जाऊ दे. बायको म्हणे आला का राग तुम्हाला? आता निघाला ताना तानात बाहेर. नवरा 3 दिवस घरी गेला नाही. 3. 4थ्या दिवशी गेला तर बायको घेऊनच घरी गेला. मग गडी गडी होता. बायकोला म्हणतो आण ताट. ती म्हणते हे काय? म्हणे वरात. तुला लय हौस होती ना पाहायची. अगं लोकांची काय पाहते, या पठ्ठ्याचीच पाहिजे. अखंड प्रेम ना मालकाचं मालकिनीवर आहे ना मालकिनीच मालकावर आहे. आपल्या नात्यात कुठं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी राहिलंय? तसं तर नात्यात प्रेम असलं पाहिजे. इतकं नातं सुंदर संतांनी परमात्म्याविषयी तयार केलं की त्या नात्याला आता बाधाच राहिलेली नाही. आपलं नातं हे बदलणार आहे. तिरस्कारानं, द्वेषानं होरपडलेलं नातं आहे, पण त्यांचं नातं क्रिवात.
प्रेमाला उपमा नाही हे देवा घरचे देणे. प्रेम प्रेम आहे. एक मला भेटला परवा, तो म्हणे महाराज मी कविता करतो. म्हटलं विषय म्हटलं प्रेम. त्यानं त्या कवितेत लिहिलं होतं, पाहताच ती बाला कलिजा खलास झाला आणि पाहून तिच्या बापाला दरून घाम आला. म्हटलं वा, तुला तानाजी मालुसरे म्हणा उघड हे प्रेम. अरे काय याला प्रेम म्हणतात? हा बाजार आहे. प्रेम ते जे आपल्या आईनं आपल्या बापावर केलं. एका साडीवर आपली आई आपल्या बापासोबत 50 वर्ष नांदली, हे प्रेम आहे. अरे बहीण भिकाऱ्याच्या घरात जाऊ द्या, भाऊ करोडपती होऊ द्या, तरी कर्ज काढून का होईना भाऊबीजेला भावाला कपडे घेऊन जाते. आणि भाऊ किती करोडपती असला तरी गरिबीतून बहिणीला बाहेर काढण्याकरता प्रत्येक दिवाळीला, प्रत्येक भाऊबीजेला, प्रत्येक रक्षाबंधनला बायकोच्या, आईच्या, बापाच्या, भावाच्या, सगळ्यांच्या पोरांच्या चोरून अलगद बहिणीला मदत करतो. हे गुपचूप जोपासल्या जातं. धक्का ज्याला लागू नये इतकं कोळ्या गुलाबाच्या पाकळीसारखं सांभाळलं जातं. त्याला प्रेम म्हणतात. प्रेम म्हणजे असं चावट नसतं. प्रेमाला आत्मीयता लागते. आतून जरा असतो तो, ते काही बदलत नाही वेळोवेळी. ते प्रेम सांभाळण्याचं एक वेगळं कसब कौशल्य मनुष्याकडे असावं लागतं. एखाद्यावर इतकं प्रेम करा की त्याला आपल्या विरोधात जायला सुद्धा कुठं तरी कोपऱ्यात विचार करावा लागला पाहिजे की मी या प्रेमाचा तिरस्कार देऊ तरी कसा, या प्रेमाची फारकत देऊ तरी कशी. तितकं प्रेम आमच्या संतांनी देवावर केलं. अखंडित प्रेम भाव, इतकं प्रेम केलं. काय म्हटलं माऊली? बोला बोला बिंदास, काय अडचण? पिंगळा मानायचा आहे. तो पिंगळा झाल्याशिवाय माझा मुंगळा होणार नाही, त्याच्यामुळं तो तेवढा म्हणावंच लागेल. सध्या ते म्हणजे माझा आवाज सुरुवातीपासून बसलेला आहे, तुम्हाला जाणवलं असेल. पण सिस्टीम खूप छान असल्यामुळे मला जड गेलं नाही. इथून खटावला जायचंय सातारा, तिथं जाऊनही कीर्तन करायचंय मुक्ताबाईला. मला उद्याच्या कीर्तनाची चिंता आहे, होईल कसं. पण आईसाहेबांना प्रार्थना करूया, मुक्ताबाई कृपाळू दैवत आहे, आपली सेवा ती पूर्णतेला नेतील. संतांचं जीवनामध्ये ऐकावं, निहाळावं, पाहावं. या छोट्या छोट्या मुलाबाळांना जरूर गाथा ज्ञानेश्वरीतलं प्रेम कळून द्यावं, जेणेकरून ते देवावर प्रेम करायला लागतील. विशाल महाराज खोलेच्या कीर्तनाचा उद्देशच एवढा आहे, तुमची मुलं तुम्ही इकडे आणा. येणारा काळ मोठा धकाधकीचा आहे. सांभाळा त्या पोरांना, वेळ द्या त्यांना. घरात आलं की तुम्ही मोबाईल हातात देतो पोरांच्या, बापाला लाजही वाटू नये पोराच्या हातात मोबाईल देतो, घरातली सगळी कामं करत राहतो. आईला कळत नाही, साधी एक सवय घालू शकत नाही तुम्ही महिलांनो की तुमचं पोरग मोबाईल घेतल्याशिवाय जेवत नाही. अरे तेवढी सवय तुम्ही बंद करा ना त्याची. तुमच्याशी बोलताना तुमच्या पोराला त्याच्या मोबाईलची आठवण येऊ नये इतकं प्रेम त्याच्यावर करा. तुमचं प्रेम कमी पडतंय त्याच्या बोलण्याशी, तुम्ही इतर बाजूला जास्त प्रेम गुरफटलेलं आहे. देऊ नका त्याच्यात लक्ष. निदान पोराच्या आहाराच्या वेळेला मोबाईल त्याच्या हातात असू नये, तो झोपताना त्याच्याकडे मोबाईल असू नये. या थोड्या दिवसात सांभाळ करा त्याचा. कम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी आहे, ब्रिलियंट पिढी आहे. त्या ब्रिलियंट पिढीला, कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगातल्या पोरांना, स्पर्धेच्या युगातल्या पोरांना तुम्ही आज जर सांभाळलं तर येणाऱ्या काळात ती पोरं तुम्हाला सांभाळतील. नाही तर फार अवघड झालंय. म्हातारपणामध्ये हक्काची काठी राहील की न राहील हे प्रश्न आहे. म्हणून गाथा ज्ञानेश्वरी तुम्ही त्यांच्या हातात द्या. त्याच्याकरता अगोदर तुम्ही घ्या, तेव्हा तुमच्या घरातलं वातावरण निश्चित बदलेल. संतांचं ऐकलं की मनुष्य देवावर प्रेमही करतो आणि देवाच्या जवळही जातो. अन्यथा त्याचा परिणाम सुद्धा माणसाला भोगावा लागतो.